लोकांना वाटतं न्याय करू नका. काय म्हणतात लोक? नका कुणाचा न्याय करू, नका न्याय करू. तो व्यभिचारात बी असेल तर न्याय कशाला करायचा? देव बघून घेईल की. अहो मग सेवक तुम्हाला देवाने केलंय कशाला? तुमचं काम आहे तो व्यभिचारात आहे, तुमचं काम आहे तो दारू पितोय, तुमचं काम आहे तो चोरी करतोय, त्याला सांगून त्याचा न्याय करायचा म्हणजे त्यानं अनंत काळामध्ये नरकामध्ये न जाण्यासाठी त्याचा न्याय करणं, त्याला सांगणं, समजावणं हे आपलं सेवकाचं काम आहे. आज लोक सुवर्तमान सांगायचे, सुवार्ता सांगायले, पण जे पाप करत आहेत ते सांगण्यात नुसतं सुवार्ता सांगत आहेत. हालेलुया. सुवार्तेमध्ये काय आहे? प्रभू येशूचं जगणं, येशूचा मृत्यू आणि येशूचं उठणं, आणि येशूच्या उठल्यानंतर पवित्र आत्म्याचं काम तुमच्यामध्ये दिसलं पाहिजे. त्याला म्हणते सुवार्ता सांगणं. जर शेतात आम्ही पेरतोय आणि उगवलंच नाही तर त्याला पेरणी केलं म्हणताच येत नाही. कापणी करायला काही पाहिजे का? आज लोक म्हणतात न्याय करू नका, कुणाचा न्याय करू नका. तुम्हाला सेवक केलंय तर आपल्याला ते सांगणं गरजेचं आहे. काय सांगत आहे तर? मी तर याकोबास अपराध आणि इस्रायलात त्याचे पाप दाखवावयास खरोखर परमेश्वराच्या आत्म्याने व सामर्थ्याने व न्यायाने बळाने पूर्ण आहे. दुःख वाटतंय. आज कोणी पण येतं, आज आम्ही बघतो. मी तुम्हाला का शिकवत आहे माहिती पाहिजे. कोण कोणाला खरं सांगायला गेलं, एखाद्या आत्म्याला नाश होण्यापासून वाचवायला गेलं तर लगेच उठणं, हे न्याय करायचा नाही, न्याय करू नका, न्याय देव करत. आणि तुम्ही काय करणार? तो दारू पिऊन मरायलाय, बेविचार करून मरायलाय, तंबाखू खाऊन मरायलाय, चुकीच्या चोऱ्या करून मरायलाय. सेवकाचं काम आहे का नाही सांगायचं? हालेलुया. देवाचं सामर्थ्याचं मी काम तुम्हाला सांगत आहे. जर तुमच्यामध्ये सामर्थ्य असेल तर मी न्यायीपणानं तुमचे पाप तुम्हाला सांगणारच. प्रभूचं वचन काय म्हणत आहे? वाचा एकदा. 8. याकोबास म्हणा, याकोबास स्वतः म्हणा मी याकोब आहे. आता मी कोण आहे? आत्मिक याकोब. जर तुमच्या काही चुका असत्या, तुमची काही पाप असतील, तुमचं दारू पिणं असेल तर ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. यहूद राजा काय हेरोद राजाला जेव्हा योहान बाप्तिस्मा करणाऱ्यानं सांगितलं की तू तुझ्या भावाची बायको ठेवली, तो न्याय करत होता त्याचा. तू तुझ्या भावाची बायको ठेवली. भाऊ मेला असेल, मेलता ना भाऊ? भाऊ असेल जीवन. हालेलुया. पण भाऊ असताना सुद्धा हेरोद राजानं त्याच्या भावाची बायको ठेवली, त्याच्यासोबत व्यभिचार केला. तेव्हा योहानाला कळालं बाप्तिस्मा देणारा, आणि तो म्हणला, अरे म्हणला तू हेरोद्या, तू आपल्या भावाची बायको ठेवली, तुला लाज वाटते का? ज्यावेळेस न्यायानं खरेपणानं बोलला, हेरोद राजा चिडला. आणि ती जी बाई होती जी सांगितलं तुम्ही व्यभिचार करत आहे, ती चिडली आणि तिच्या मुलीला म्हटली की मला नाव ठेवले, मला लय राग आलाय त्या योहानाचा, आणि तू काय कर, नाच, वाढदिवस आहे हेरोदाचा, त्याचाच ना वाढदिवस होता हेरोदाचा. नाचली आणि म्हणली मग हेरोद मला काय पाहिजे पोरी तुला? ती म्हणली मला ते योहान आहे का नाही त्याचं मुंडकं पाहिजे. आता हो राजा होता हेरोद, राजाच चालणार. राजा म्हणला जावा आता पूर्ण करा, नाही इलाज आहे. आणलं त्याचं मुंडकं, कापलं आणि दिलं तपकात तिच्या समोर. खुश झाल्या माईने. तसं आज लोक आम्हाला बी तसं करतात. आम्ही न्यायीपणानं सांगितलं दारू बंद करा, गांजा बंद करा, व्यभिचार बंद करा, लपडेबाजी बंद करा, तर काय होतं? मग यायला वाटतं न्याय करू नका. न्याय करायचा नसतंय कुठल्या पाळकाचा, न्याय करायचा नसतंय कुठल्या विश्वासूचा, न्याय करायचं नसते, देवाचं काम आहे. तुमचं काम कशाचं आहे? जर तुम्हाला पवित्र आत्मा आहे, देवाचं सामर्थ्य आहे तुमच्यामध्ये, तर न्याय करून वाचवा. नाहीतर पुन्हा देव स्वतः न्याय करत आणि नरकामध्ये त्या व्यक्तीला टाकल, आणि त्याच्यासोबत तुम्हाला पण देव टाकल. मग हालेलुया. मी का सांगत आहे तुम्हाला? इथं काय सांगत आहे? याकोबास त्याचा अपराध दाखव. हे कुणाचं काम आहे? आमचं. तुम्ही लबाड बोलताय, तुम्ही फसवताय देवाला, तर आमचं काम आहे न्यायीपणानं. तुम्हाला काही नरकात टाकायचं नाही, त्या तुम्हाला बाहेर टाकायचं नाही. न्यायीपणानं पवित्र